नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात फारच रंजक ट्विस्ट आहे. अद्वैत आणि कला हे दोघेही गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या गाडीचा ब्रेक मात्र रोहिणीने फेल केलेला आहे. आता ते दोघेही गाडीतून प्रवास करत असतात आणि अचानक आता अद्वैतला जाणीव होते की गाडीचा ब्रेक लागत नाहीये. अद्वैत कलाला म्हणतो की खरे गाडीचे ब्रेक लागत नाहीये. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे देवा, आता काय करायचं. आता मात्र अद्वैत आणि कला हे दोघेही फारच घाबरलेले असतात. प्रयत्न करत असतात की काही करून आता गाडी स्लो झाली पाहिजे, परंतु रस्त्याला उतार देखील असतो. त्याच्यामुळे गाडीच्या वेगावरती नियंत्रण आणणं तितकं अद्वैतला शक्य नसतं आणि त्याच्यामुळे तो आता आतोनात प्रयत्न करत असतो की काही करून गाडीचा ब्रेक लागला पाहिजे, याच्यासाठी सारखा ब्रेक दाबत असतो. परंतु आता समोरून गाड्या देखील येत असतात. आता गाड्यांकडे लक्ष द्यावं की ब्रेक दाबावा हा सुद्धा त्याला प्रश्न पडलेला असतो. तो ब्रेक देखील दाबत असतो, परंतु ब्रेक काहीही काम करत नसतो आणि हे केलेलं असतं सगळं रोहिणीने. हो, त्याच घाणेरड्या रोहिणीने ही सर्व करून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामुळे आता मात्र अद्वैत आणि कलाचा दोघांचाही जीव धोक्यात असतो. इकडे घरी आता रजनी देवासमोर बसलेली असते आणि घरातले सर्वजण आता आरती करत असतात देवाची. तेव्हाच मात्र देवासमोरचा दिवा फडफडायला लागतो. आबा म्हणत असतात की रजनी, अगं दिव्यासमोर हात धर. आबा म्हणत असतात की देवी आई, अगं काय झालं व? अगं समजा ठीक आहे ना? अगं कोणता संकेत द्यालीस? अगं देवी आई, माझी दोन्ही मुलं प्रवासात आहेत, त्यांची काळजी घे देवी आई. तिथले सर्वच बेचैन झालेले असतात, परंतु एक व्यक्ती ती मात्र गालातल्या गालात हसत असते, ती म्हणजे रोहिणी. अद्वैत तिकडे गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तो गाडी ही सुसाट वेगाने असते आणि आता मात्र तो एका गाडीला ओव्हरटेक करून ओव्हर स्पीडिंग मध्ये चाललेला असतो. परंतु आता गाडीवरती नियंत्रण येणं तितकंसं शक्य नसतं. आता अद्वैत कसा तरी एका गाडीला कट मारून त्याची गाडी समोर काढून घेतो. परंतु अद्वैत खूप चालाकीने आणि स्मार्ट पद्धतीने हे सर्व करत असतो. तरी देखील आता गाडीचा वेग काही कमी होत नसतो. इकडे दुसरीकडे मात्र सरोज म्हणत असते की आबा, अहो नका टेन्शन घेऊ. अहो थंडीचे दिवस आहेत, वाऱ्यामुळे फडफडत असेल दिवा, काहीतरीच विचार करू नका तुम्ही, असं आता सरोज आबांना म्हणत असते. सरोज म्हणत असते की अहो काहीच नाही होणार आबा, अजिबात काही टेन्शन घेऊ नका आणि असले विचार देखील मनात आणू नका. तेव्हा रोहिणी म्हणत असते मनातल्या मनात, वहिनी वातावरण जरी थंड असेल ना, परंतु मी जी आग लावली आहे ना, ती पावसात सुद्धा पेटणारी आहे. आबा म्हणत असतात की सरोज, काही होणार नाही असं म्हणून मनाला समजवलं तरी देखील हा संकेत बघून मन चल बिचल होतंय ग. सरोज मात्र आबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. विसरलात का? अहो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आणि आज बघूया महिला वर्ग पुढे की पुरुष वर्ग पुढे लाईक आणि कमेंट करण्यात. ते मात्र अद्वैत गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. आता मात्र खूप भयानक बिकट परिस्थिती आलेली असते, कारण की समोरून एक रिक्षा येत असते आणि तिला ओव्हरटेक करतच एक ट्रक समोरून येत असतो. आणि आता अद्वैतला ब्रेक मारल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो, कारण की ब्रेक जर मारला नाही तर समोर जाऊन त्या ट्रकशी टक्कर होणार हे मात्र नक्की. कला मोठमोठ्याने ओरडायला लागते, चांदेकर ट्रक बघ, अरे ट्रक. आता मात्र तो ट्रक मात्र समोरून येत असतो. अद्वैत आणि कला दोघेही त्या ट्रकच्याच दिशेने चाललेले असतात. आता मात्र अद्वैतला देखील कोणत्याही प्रकारे आता गाडीवरती नियंत्रण आणण्यास त्याला सफलता मिळालेली नसते आणि आता मात्र तो ट्रक फारच जवळ आलेला असतो. अद्वैतच्या इतक्या जवळ आलेला असतो की अद्वैत आता काय करतो ते सर्व काही डोळे झाकून, आणि आता कलाने सुद्धा डोळे झाकलेले असतात. काहीच आता फुटांचं अंतर ट्रक आणि कारमध्ये राहिलेलं असतं. त्याच वेळेस अद्वैत पूर्ण स्टेअरिंग एका बाजूला वळवतो आणि गाडी थेट जाऊन आता एका झाडाला धडकते आणि आता कला मोठ्याने किंचाळलेली असते. अद्वैत ही आता मात्र असमर्थ ठरलेला असतो. त्याला गाडीवरती नियंत्रण घेता आलेलं नसतं आणि आता एक फार मोठा असा अपघात या दोघांचा झालेला असतो. तिकडे घरापुढला जो दिवा असतो तो दिवा मात्र विझलेला असतो. आता मात्र तो दिवा विझलेला बघून संगीताने तर तोंडालाच हात लावलेला असतो. आबांनाही फार भीती वाटलेली असते. कुशंका जन्म घेत असतात.
इकडे रोहिणी म्हणत असते की काम झालंय वाटतं. आता रोहिणीला माहिती असतं की गाडीचे ब्रेक फेल केले म्हटल्यावरती ऍक्सिडेंट हा तर नक्कीच आहे. रोहिणी म्हणत असते की देवाने चांगला संकेत दिलाय. रजनी आता फार घाबरलेली असते आणि ती आबांना विचारत असते, आबा, कला आणि अद्वैत यांचा प्रवास सुखाचा होईल ना? इकडे रोहिणी मात्र मनात म्हणत असते, हो होईल ना यांचा प्रवास सुखाचा, परंतु वर जाण्याचा, परतीचा नाही. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कलाने जर अद्वैतला खरंच प्रपोज केलं तर अद्वैत तिला होकार देईल प्रेमासाठी की नकार देईल? दुसरीकडे इकडे आता नयना ही फारच चिडचिड करत असते आणि म्हणत असते की हे प्रकरण फारच डोक्यात जायला लागलंय माझ्या. काय करू मी? मस्त राहुल बरोबर बाहेर गेले असते, फिरले असते, या घरच्यांच्या कटकटीपासून सुद्धा काही दिवस दूर राहिले असते, छान टेन्शन फ्री एन्जॉय करता आलं असतं मला. परंतु नाही, मला हवी असलेली एखादी गोष्ट सहजासहजी मला मिळाली म्हणजे झालंच. खालूनच आता रजनी नैनाला आवाज देत असते. नैना इकडे चिडचिड करत असते. रजनी म्हणत असते की नैना, अगं ए नैना. नैना मात्र आता इकडे चिडचिड करतच म्हणत असते की आता यांना काय झालं? या घरातली माणसं ना सारखी मला इरिटेट करत असतात. रजनी म्हणत असते की अगं नैना, जरा खाली येतेस का? तुला भेटायला कोणीतरी आलंय. नैना आता आवाज देते आणि म्हणते की हो मामी, आले मी खाली. आता नैना म्हणत असते, आता कोण आलंय परत? या घरातल्या माणसांना ना आलेलं पार्सल सुद्धा कलेक्ट करता येत नाही. नैनाच्या नावाने गोष्ट आली आहे ना तर ती नैनानेच कलेक्ट करायची आणि म्हणतात की माझी फार काळजी आहे यांना. आले असं म्हणतच आता नैना खाली येण्यासाठी निघालेली असते. आता मात्र घाईघाईनेच नैना पायऱ्या उतरत असते. तेव्हा ती पायऱ्या अशा घाईघाईने उतरते हे बघून मात्र आता रजनी म्हणते की अगं सावकाश. आता मात्र रजनीला नैना म्हणत असते की अहो काय चाललंय मामी? अहो माझं जर पार्सल आलं होतं तर ते घरातल्या नोकरांनी घेतलं असतं, मला का हाका मारली? मला फार इरिटेट होतंय. तेव्हा मात्र रजनी आता सौरभकडे बोट करते आणि म्हणते की तिकडे बघ. तेव्हा मात्र नैनाचं लक्ष आता तिकडे बसलेल्या सौरभवरती जातं आणि त्याला बघून मात्र आता नैना फार हादरलेली असते. नैनाचा आता घसा कोरडा पडलेला असतो. नैनाला फार आता टेन्शन आलेलं असतं. ती जेव्हा सौरभला तिथं बसलेला बघते, सौरभ मात्र नैनाकडे बघून हसत असतो. तो आता तिला एक स्माइल देतो. आता मात्र नैना इकडे तिकडे बघू लागते, वर खाली बघू लागते, कारण की आता तिला काय बोलावं सौरभशी हेच कळत नसतं. तिला फारच टेन्शन आलेलं असतं. आपला सत्याचा पिटारा हा सौरभ इथेच खोलतो की काय, या भीतीने मात्र ती गडबडून गेलेली असते. आणि सौरभ मात्र हसूनच आता नैनाकडे बघत असतो. आता जेव्हा तो बघत असतो त्यावेळेस मात्र नैनाची हालत फारच खराब झालेली असते. नैना लगेच धावत पळत सौरभकडे येते आणि म्हणत असते की अरे सौरभ, अरे डोकं फिरलंय का? तू इथे काय करतोयस? तू मागे घराबाहेर आला होतास आणि आता डायरेक्टली घरामध्ये? अरे असं का वागतोयस तू? सौरभ म्हणतो की अरे बापरे, मला माहित नव्हतं की तुला माहित नाहीये मी येणार आहे. मला वाटलं तुला माहिती असेल मी घरी येणार आहे म्हणून, तर मी याकरता आलो होतो की. असं आता मोठ्याने सौरभ बोलू लागतो. नैनाची पूर्णपणे फाटलेली असते. नैना पूर्णपणे आता घाबरलेली असते. तेव्हा मात्र नैना पूर्णपणे स्तब्ध झालेली असते. तिकडून आता रजनी पाणी घेऊन येत असते आणि पाणी ती सौरभला देते. सौरभ आता ते पाणी घेतो आणि म्हणत असतो की म्हटलं आता तुला घराबाहेर पडायचं नाहीये, मग आपणच जाऊन चौकशी करून येऊया. काय मग, कशी सुरू आहे प्रेग्नन्सी? रजनी म्हणत असते की नाही, बरं झालं तुम्ही आलात. अहो ही नैना आमचं अजिबात ऐकत नाहीये. आता तुम्हीच जरा ओरडा तिला. आता बघितलं ना कसं उतरत होती ते. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो, अगं असं कसं चालेल? अगं तू सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. सौरभ रजनीला विचारत असतो, नैना औषधं वेळेवरती घेते ना? तेव्हा मात्र आता रजनी म्हणत असते की हो, तेवढं मात्र व्यवस्थित आहे, ते सर्व काही ती वेळेवरती घेते. नैना म्हणत असते की सौरभ अरे काय करतोयस तू हे? कारण की आता रजनी तिथून जरा बाजूला गेलेली असते. तेव्हा मात्र नैना सौरभला म्हणत असते की सौरभ प्लीज तू घराबाहेर जा, मला या घरामध्ये काही तमाशा नकोय. सौरभ म्हणत असतो की मी तुला फक्त इथे जाणीव करून द्यायला आलोय. बघ मी इथपर्यंत येऊ शकतो, मग काय काय करू शकतो, असं आता सौरभ हसूनच म्हणत असतो. नैनाला मात्र काही आता सुचत नसतं. तिला चांगला झटका बसलेला असतो या गोष्टीचा, कारण की सौरभ
थेट आता चांदेकर निवासमध्ये आलेला असतो. नैना म्हणत असते की हे बघ सौरभ, वाटलंच तर मी तुला हात जोडते, तू प्लीज घराबाहेर चल, आपण हवं तर घराबाहेर जाऊन बोलूया. रजनी तेवढ्यात तिथे येते आणि म्हणते की हे काय घेतील, चहा कॉफी. नैना मात्र तिथं आता म्हणत असते की नाही नाही, त्याला चहा कॉफी काही नकोय. मी त्याला विचारलं काही घेतोस का म्हणून, परंतु तो नाही बोलला. त्याला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. सौरभ म्हणत असतो की मी नंतर येतो ना, चहासाठी खास येईल मी, असं सौरभ रजनीला म्हणत असतो. आणि जेव्हा तो पुन्हा येईल असं म्हणतो त्यावेळेस मात्र नैना फारच घाबरून सौरभकडे बघत असते. रजनी हसूनच म्हणते की चालेल. सौरभ आता जाण्यासाठी तिथून निघालेला असतो तेव्हा नैना म्हणते की मी आलेच हा त्याला बाहेर सोडून. तेव्हा रजनी म्हणते की हो ठीक आहे, परंतु सावकाश. सौरभही आता जाता जाता म्हणालेला असतो येतो हा. आता या गोष्टीने नैना प्रचंड हादरलेली असते. नैना विचार करत असते की आता कसं तरी मी हँडल केलं हे सर्व, परंतु आता पुढे काय, असं म्हणतच आता ती सौरभ सोबत बाहेर गेलेली असते. दुसरीकडे मात्र कला अद्वैत यांचा भयंकर अपघात झालेला असतो. अद्वैतने पूर्ण प्रयत्न केलेले असतात गाडी रोखण्याचे, परंतु गाडी रोखण्यात त्याला अपयश आलेलं असतं. आणि समोर जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेस मात्र त्याने गाडी आता रस्त्याच्या खाली उतरून झाडावरती धडकवलेली असते. त्यावेळेस मात्र दोघेही आता मात्र दोघेही बेशुद्ध झालेले असतात. अद्वैतचं डोकं स्टेअरिंग वरती चांगलंच आदळलेलं असतं, तर कलाचं डोकं हे डॅशबोर्ड वरती. कलाचे मात्र आता डोळे बंद असतात आणि अद्वैत देखील आता स्टेअरिंग वरती तसाच पडलेला असतो. कला अद्वैतला आता हात लावते आणि त्याला जाग करते, कारण की कलाला देखील जास्त काही झालेलं नसतं आणि अद्वैतला देखील आता शुद्ध आलेली असते. अद्वैत लगेच सीटबेल्ट काढतो आणि लगेच गाडीच्या खाली उतरतो. गाडीचा तो लगेचच बोनट ओपन करतो आणि ते बघून मात्र त्याला धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की खरे अगं बाहेर ये ना. तेव्हा मात्र तो 2-3 वेळा आता कलाला आवाज देत असतो. त्यावेळेस मात्र कला काही ओ देत नसते, त्यामुळे तो रागानेच म्हणतो की अगं खरे जरा बाहेर ये ना. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर तू इकडे ये ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं काय चाललंय काय तुझं, अगं मी तुला तिकडे बोलवतोय, तूच मला इकडे का बोलवते. मग अद्वैत गाडीचा बोनट बंद करतो आणि कलाजवळ जाऊन म्हणत असतो की हे काय चाललंय तुझं. कला म्हणत असते की अरे माझा पाय प्रचंड दुखतोय, मला लागलंय बहुतेक. तेव्हा मात्र अद्वैत प्रचंड घाबरतो आणि म्हणतो की काय झालं, अगं इकडे दे बरं, 1 मिनिट मला हात दे. कला थोडीशी गडबड करत असते तेव्हा लगेचच अद्वैत म्हणतो की अगं थांब गडबड करू नकोस, अगं सावकाश. अद्वैत कलाला आता सुखरूप एका बाजूला असलेल्या दगडावरती बसवतो. त्यावेळेस मात्र कलाचा पाय प्रचंड दुखत असतो. तेव्हा अद्वैत तिला सहारा देत असतो आणि तिला सांभाळतच त्या दगडावरती बसवतो. त्यावेळेस मात्र कला अद्वैतला थँक्यू बोलते. तेव्हा अद्वैत म्हणतो की इथे आसपास आपल्या मदतीला कोणी नाहीये, माझ्या जबाबदारीवरती तुला घेऊन जातोय म्हणून मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा कला म्हणत असते की एवढं ऐकवायची काय गरज होती रे, तुला आज नाही ओळखत मी, मला सगळे रंग माहिती आहेत तुझे. अद्वैत आता म्हणत असतो की माझ्या रंगाचं माझं मी बघेल, तुझ्या पायाचा रंग काळा निळा झाला असेल त्याच्याकडे लक्ष दे. तेव्हा मात्र अद्वैत आता ते धडपडत मागे रस्त्याकडे चाललेला असतो. तेव्हा लगेचच कला म्हणते की अरे चांदेकर कुठं चाललायस तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं आता तुझ्या पायाला लागलंय ना, गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आपल्या, मग आता लिफ्ट शोधायला नको आणि पायाला किती लागलंय कसं लागलंय हे बघायला आता डॉक्टर शोधायला नको. आपण आता कुठे आलोय माहितीये ना, आपल्याला दिवे आगारला जायचंय माहितीये ना, अजून काही एक्सप्लेनेशन हवंय का तुला. तेव्हा कला म्हणत असते की नकोय मला काही एक्सप्लेनेशन, तू जा. तेव्हा मात्र अद्वैत लगेचच तिकडे लिफ्ट वगैरे काही मिळते का मदत हे शोधण्यासाठी चाललेला असतो. त्यावेळेसच मात्र कला लगेचच अद्वैतला हाक मारते, अरे चांदेकर. आता मात्र अद्वैत थोडासा वैतागलेला चिडचिडलेला असतो आणि मोठ्या मोठ्या टांगा टाकत आता कलापाशी आलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते की अरे इतका चिडतोयस का, मी तुला एवढंच सांगते की फक्त तू खूप दूर जाऊ नकोस, मी इथे एकटीच बसलीये, या गोष्टीचं जरा भान ठेव. तेव्हा मात्र आता अद्वैत डोक्याला हात लावत म्हणत असतो की तेवढी अक्कल आहे मला आणि मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळतात, कुणाशी संबंध जोडले गेलेत कुणास ठाऊक, असं आता अद्वैत पुटपुटतो.
तेव्हा कला म्हणत असते की चला, निदान संबंध जोडलेले आहेत हे तरी कबूल केलं माणसाने. अद्वैत आता चिडचिडतो आणि तो पूर्ण चिडलेला असतो आणि म्हणतो की अगं किती इरिटेट करतेस मला, अगं किती, अगं इथे सिच्युएशन काय आणि हे काय चाललंय तुझं, जरा सिरियसनेस समजतो का सिच्युएशनचा, काहीही चाललंय आपलं. कला म्हणते की जा बघा लिफ्ट मिळते का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बघतोय तेच, असं म्हणत तो रस्त्यावरती येत असतो. इकडे कलाला पायाला मात्र फार वेदना होत असतात. ती थोडीशी कळवळत असते, ती पायाला बघत असते की नेमकं कुठे लागलंय कुठं नाही. तिच्या वेदना आता पहिल्यापेक्षा जास्त वाढलेल्या असतात आणि तिचं पूर्ण लक्ष हे पायावरती असतं. देवाच्या कृपेने सुखरूप ते दोघे असतात. त्यांना जास्त फारसं काही नुकसान झालेलं नसतं, ज्या प्रकारे रोहिणीने हा प्लॅन केलेला असतो. देवाच्या कृपेने दोघांचेही जीव मात्र सुरक्षित असतात आणि ते दोघेही अगदी धडधाकट असतात. कलाच्या पायाला मात्र थोडीशी जखम किंवा थोडासा त्याच्यावरती ताण आल्यामुळे तिचा पाय दुखायला लागलेला असू शकतो की फार फार तर मोडलेला असू शकतो. परंतु त्यांच्यावरचं मात्र खूप मोठं संकट टळलेलं असतं. इकडे दुसरीकडे नैना ही घराच्या बाहेर धावत पळतच येते आणि ती सौरभचा पाठलाग करत आलेली असते. तिथे सौरभला म्हणत असते की सौरभ, अरे काय चाललंय रे, तू का वागतोयस असा, प्लीज प्लीज असं नको ना करू. मी म्हणाली आहे ना तुला, मी तुझे सगळे पैसे देईल, मला फक्त थोडा वेळ दे, आय प्रॉमिस मी तुझे सगळे पैसे देईल. सौरभ आता तिला म्हणत असतो, नाही ना, तू जर मला पैसे द्यायला विसरलीस तर मी किती मोठा ड्रामा करू शकतो याचा अंदाज आता तुला मात्र आला असेल. असं आता सौरभ इशाऱ्यांमध्येच नैनाला चांगल्याच धमक्या देत असतो आणि नैनाला प्रचंड तो घाबरवत असतो. नैनाला आता काही पर्यायी मार्ग उरलेला नसतो. तिला सौरभला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता पैसे दिल्याशिवाय मात्र तिच्या वरचं जे हे संकट आहे ते मात्र टळणार नसतं, हे आता निश्चित झालेलं असतं. आणि सौरभने देखील नैनाला डायरेक्टली घरामध्ये घुसून चांगलाच मोठा धमाका केलेला असतो, बॉम्ब फोडलेला असतो. नैनाला देखील त्याचा चांगलाच हादरा बसलेला असतो आणि जाणीव झालेली असते की सौरभ आता कोणत्याही पातळीला जाऊ शकतो आणि त्यामुळेच नैना ही प्रचंड घाबरलेली असते. सौरभ म्हणत असतो की माय डिअर नैना. तेव्हा मात्र नैना पुन्हा घाबरते. नैना म्हणत असते की सौरभ, अरे प्लीज तू ह्या नावाने मला इथे हाका मारत नको जाऊस, हे सासर आहे अरे माझं. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की परंतु तू मला एक गोष्ट सांग, तू इकडे मला येण्याची संधीच का देतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे ना इस्पिक आहे आणि तुझ्याकडे साधी दोरी सुद्धा नाही, तुझ्याकडे साधी दुरी सुद्धा नाही. तुला वाटत असेल सौरभ काय करणार नाही, फक्त मला धमक्या देतो, परंतु असा गैरसमज करू नकोस. जे काही हातपाय मारायचे ते मार, कारण की माझ्याकडे फार दिवस नाहीये. ही तुला आता फायनल वॉर्निंग आहे, कारण की यानंतर जे मी करील त्यानंतर तू तुझ्या तोंडून चांदेकरांचं नाव देखील घेणार नाही. नैना म्हणत असते की सौरभ, अरे प्लीज असं वागू नकोस, हे बघ मी तुझ्या पाया पडते. सौरभ म्हणतो की ए चल हट, सांगितलंय तेवढं कर. आणि असं म्हणतच ऍटिट्यूड मध्ये सौरभने तिथून आता कल्टी मारलेली असते. नैना मात्र म्हणत असते की आता काय करू मी, आता काय करावं मला काहीच समजत नाहीये. नशीब राहुल आणि मदर इन लॉ इथे नव्हते, नाहीतर तर वाटच लागली असती माझी. नैना घाबरलेलीच असते आणि घरामध्ये आता ती प्रवेश करणारच. तिचं लक्ष जेव्हा दरवाजाकडे जातं तर दरवाजात संगीता उभी असते. संगीता रागावते आणि म्हणते की नैने थांब इथे, तो सौरभ इथे काय करायला आला होता. नैना म्हणत असते की मामा अगं काय चाललंय तुझं, तू काय मला इथे जाब विचारतीयस का. तेव्हा मात्र रागातच संगीता नैनाचा हात पकडते आणि म्हणते की मी जितकं विचारलंय तितकं उत्तर दे. तो सौरभ काय करायला आला होता इकडे, मी काय विचारलंय तू काय उत्तर देतेस. तेव्हा नैना म्हणत असते की तो माझी विचारपूस करायला आला होता, माझी ट्रीटमेंट करतो ना तो, म्हणून. संगीता म्हणत असते की काय बोलतेस तू, तो सौरभ तुझी ट्रीटमेंट करतोयस कवापासनं, कारण की नैनाने हो सांगितलेलं असतं. संगीता आता नैनाला घराबाहेर हाताला पकडून खेचत असते, जोर जोरात तिचा हात दाबून ओढत असते. तेव्हा मात्र नैनाला आता चांगलंच हाताला दुखत असतं. संगीताला आता डाऊट आलेला असतो. तेव्हा संगीता म्हणत असते की खरं सांग नैने, काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की अगं असं काय विचारतेस तू, काय चालू असणार आहे ना आमचं, काहीही बोलत असतेस तू. हा
आणि असं म्हणतच नैना आता घरामध्ये जाण्यासाठी निघालेली असते. तेव्हाच मात्र संगीता आता रागानेच नैनाचा हात धरते आणि रागाने म्हणत असते की जन्म दिलाय मी तुला, तुझ्या श्वासावर न ओळखू शकते तुझ्या मनात काय चाललंय ते. आणि लग्नाआधी आपल्या घरात काय कमी रंग उधळलेत का ग तू? आता बऱ्या बोलाने सांगतेस का तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय ते? तेव्हा नैनाने विषय आता पलटवत वेगळाच विषय सुरू केलेला असतो. झालं का तुझं सुरू? मी कशी वाईट आणि कलाताई कशी चांगली ते? हा तुझा फेवरेट गेम आहे ना मम्मा? नाही आता तू मला सांग, माझ्या जागी जर इथे कला असती आणि तिला जर कोणी असं भेटायला आलं असतं तर तू असाच डाऊट तिच्यावरती देखील घेतला असता का ग? अगं सांग ना. तेव्हा मात्र संगीता काहीही बोलत नाही. तेव्हा नैना म्हणत असते बरोबर आहे, आता तू का बोलशील काही आणि का कलावरती डाऊट घेशील असं म्हणतच नैना मात्र आता तडकाफडकी तिथून घरामध्ये निघून गेलेली असते. तेव्हा मात्र मोठमोठ्या टापाटाक्यात आता संगीता देखील नैनापर्यंत गेलेली असते. नैनाचा हात तिने धरलेला असतो आणि म्हणत असते की अगं लाज नाही वाटत का नैना? अगं कलाचं नाव घेतेस तू? अगं कुठल्या तोंडाने तुझी आणि कलेची बरोबरी करतेस तू? माझी कला आहे ना ती लोकांसाठी झटणारी आहे आणि तू नैने तू फक्त स्वतः पुरतं जग बघतेस. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तो सौरभ काय करायला आला होता इथे? नैना आता स्तब्ध झालेली असते आणि म्हणत असते मम्माला सुद्धा आत्ताच टपकायचं होतं इथे. आता काय सांगू मी हिला? आणि हिला काय ते खरं ते कळलं तर नाही मग ती मला सहजासहजी काय सोडणार नाही. संगीता आता सारखं विचारत असते की अगं नैने तू काय करायला आला होता इथे? नैना आता एकही ऐकत नाही आणि घरामध्ये चालायला निघते. तेव्हा संगीता तिचा हात पकडत असते. तेव्हा नैना तिचा हात घेते आणि तिला ढकलून देते. संगीता आता दरवाजावरती धडकलेली असते. तिचं डोकं दरवाजाच्या कोपऱ्यावरती धडकलेलं असतं. घरातल्या सर्वांनी हे दृश्य बघितलेलं असतं, अगदी रोहिणीने आणि रजनीने सुद्धा. संगीताच्या डोक्याला आता रक्त येत असतं. रजनी मोठ्याने ओरडते आणि म्हणते की वहिनी. नैना आता लगेचच म्हणत असते की अगं मामा, तिला आता समजतं की संगीताच्या डोक्यात रक्त येतंय आता. ग मामा असं कसं लागलं तुला? तेव्हा संगीता म्हणते की हात नको लावूस मला, हा घाव बरा होईल, परंतु जे घाव तू माझ्या मनाला दिलेस त्याचं काय होईल? एवढ्यातच रजनी तिथे आलेली असते. रजनी म्हणत असते की अहो वहिनी तुम्हाला काय झालं? अशा कशा काय पडल्यात तुम्ही इथे? अहो लागलंय तुम्हाला? रजनी म्हणत असते की नैना तू ढकललंस आईला. अगं तुमच्यामध्ये काही वाद झाले असतील, तसं होतात मायलेकींमध्ये वाद, म्हणून असं ढकलायचं का? जरा डोकं शांत ठेवायला शिक. अगं तूही आता आई होणार आहेस ना? नैना म्हणत असते की रजनी मामी तुम्हाला आता माहिती नाहीये ना तर मग उगाच विषय वाढवू नका. नैना म्हणत असते की मी नाही ढकललंय तिला. रजनी आता संगीताला म्हणत असते की वहिनी रक्त येतंय, चला बरं आपण लगेचच याच्यावरती मलमपट्टी करूया. रजनी संगीताला सावकाश आता हॉलमध्ये घेऊन येते. नैना संगीताला आदर देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु संगीता सर्वांदेखत आता नैनाचा हात काढते आणि झटकते. रोहिणीला हे बघून मात्र आता मजा वाटत असते. तिच्या मनामध्ये बुडबुड्या येत असतात. दुसरीकडे श्रीकांत आणि सरोज हे दोघेही काम करत असतात. तेव्हा श्रीकांत तिच्याकडे एक फाईल देतो आणि म्हणतो की वहिनी ही घ्या फाईल. तेव्हा सरोज म्हणत असते की बरं झालं श्रीकांत भाऊजी तुम्ही इथे बसूनच काम करताय, नाहीतर सारखं तुम्हाला फोन करून मला तुम्हाला त्रास द्यावा लागला असता. हसतच श्रीकांत म्हणत असतो की अहो एवढं काय वहिनी, आपलं काम वेळेवरती होणं महत्वाचं. आपल्याकडे जी अकाउंटची जी फाईल आहे ना ती वेळेवरती पूर्ण करायला हवी. सरोज म्हणत असते की मी आत्ताच तुमच्याकडून काही अपडेट्स घेते आणि मग त्याच्यानंतर अद्वैतकडून जसे मला अपडेट येतील ना तसं मग पुढे आपण चालू ठेवू. श्रीकांत भाऊजी म्हणतात की ओके, तोपर्यंत मी बेसिक डिझाईन्सची फाईल मागवून घेतो. म्हणजे अद्वैतने त्यानंतर मेन डिझाईनची फाईल दिली की मग त्याच्याशी कम्पेअर करून लगेच कामाला लागायला आपण मोकळे. सरोज म्हणत असते की हो करेक्ट. श्रीकांत आता लगेचच फोन लावतो रिसेप्शनिस्टला आणि म्हणत असतो की त्या दिवे आगारच्या फायनल डिझाईनची फाईल मला पाठवून दे. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणत असतात की सर त्या सगळ्या फायनल डिझाईनच्या कलेक्शनची फाईल कला मॅडमकडे आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतो की काय कलाकडे? अरे पण तुमच्याकडे बेसिक डाटा तरी असेल ना तुमच्याकडे, मग तो पाठवा. रिसेप्शनिस्ट म्हणत असते की सर बेसिक ढाच्यांवरून आपल्याला अंदाज बांधता येणार नाही आणि काय डिझाईन फायनल झालंय हे जोपर्यंत मला समजत नाही, याची जोपर्यंत कल्पना मला येत नाही
तोपर्यंत कुठलीही डिझाईन तुम्हाला देणं हे चुकीचं ठरू शकतं. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात की इतके वर्ष तुम्ही काम करता ऑफिसमध्ये, आता काय करायचं? तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणत असते, सर ते तर मला आता कला मॅडमला विचारावं लागेल. आता श्रीकांत लगेचच रागाने फोन ठेवतो आणि म्हणतो की कला कला कला. श्रीकांत म्हणत असतो की अहो वहिनी, काय चाललंय हे ऑफिसमध्ये? ह्या कलाने सांगितल्याशिवाय या ऑफिस मधलं इकडचं एक पान इकडचं तिकडं हलत नाही. वहिनी, मला वाटतं एक दिवस ही मुलगी सगळं ऑफिस आपल्या ताब्यामध्ये घेईल. म्हणजे ही असेल तर काम होईल, आणि जर ही नसेल तर मात्र आपलं काम होणार नाही. वहिनी, आपण काय मूर्ख वाटलो काय हिला? या चांदेकर ज्वेलर्सचा 100 वर्षांचा पसारा आपण काय उगीच ओढला का, असं वाटतंय की या मूर्ख मुलीला? सरोज म्हणत असते की भाऊजी, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, विशेषण मात्र तुम्ही चुकीचं वापरताय. अहो ती मूर्ख नाहीये, ती लोकांना मूर्ख बनवते. आणि आता ऑफिसमध्ये ना ती स्वतःच म्हणणं खरं करायला निघालीये. तिच्या विरोधात जाणं लवकरात लवकर फार गरजेचं आहे. आणि ती कला खरी असेल ना तर मी सुद्धा सरोज चांदेकर आहे. तिची फक्त चालच वाकडी नाही करणार, मी मोडून टाकणार. तेव्हा श्रीकांत या गोष्टीला लगेचच पाठिंबा दर्शवतो. इकडे दुसरीकडे अद्वैत आणि कला या दोघांचा मस्तपैकी टाइमपास सुरू असतो, असं नाही म्हणता येणार, परंतु अद्वैत मात्र तेच करत असतो. अद्वैत म्हणत असतो की ओ थांबा थांबा, लिफ्ट लिफ्ट, असं आता तो रस्त्यावरती ओरडत असतो. दुसऱ्या साईडने एक गाडी येत असते. अद्वैत लहान मुलासारखा पळत जातो आणि म्हणत असतो की ओ लिफ्ट लिफ्ट लिफ्ट, परंतु ती गाडी मात्र काही थांबत नाही. कला मात्र हे सर्व अद्वैतकडे बघून हसून बघत असते. एक रिक्षा तिथून चाललेली असते तेव्हा अद्वैत म्हणत असतो की जरा पुढे मला सोडता का? तरी देखील तो काय रिक्षावाला गाडी थांबवत नाही. बऱ्याचशा गाड्या तिथून रस्त्याने जात असतात, परंतु गाडी कोणीही उभी करत नसतं. तेव्हा आता कला म्हणत असते की अद्वैत सर, तुम्हाला काय आज आहे ना गाडी थांबवता येते ना कॅब बुक करता येते, काहीच होय ना तुमच्याकडनं. मी काय म्हणते, आपण आज ना बसने जाऊया. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बसने? अगं तुझा असा हा पाय घेऊन तू बसची एक पायरी तरी चढू शकणार आहेस का? आणि तू पाय पुढे पुढे करत बसशील सुद्धा बसमध्ये, परंतु मी काय बसमध्ये बसत नसतो. आता कला मात्र इकडून मारायची ऍक्टिंग करत असते आणि ते खूप फनी वाटत असतं. कला म्हणत असते की अहो चांदेकर सर, तुम्ही कधीच बसमध्ये बसला नसाल ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की बसणार पण नाही, आणि मी फक्त माझ्या कम्फर्टचा विचार करून बोलत नाहीये, मी तुझ्या कम्फर्टचा सुद्धा विचार करून बोलतोय. अद्वैतला आता मोबाईलची आठवण आल्यानंतर लगेचच अद्वैत गाडीमध्ये मोबाईल बघत असतो. मोबाईल घेतो आणि तो मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. तेव्हा कला म्हणत असते की ओ सर, अहो मोबाईलमध्ये काय करताय तुम्ही? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कॅब मिळते का बघतोय. तेव्हा कला म्हणत असते की कॅब? अहो इथे कशी कॅब मिळेल? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की उगाच नेगेटिव्ह बोलू नकोस, हा प्रयत्न तर करू दे मला. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, हे बघ रिक्षा जाऊ राहिली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की कुठे? तेव्हा कला म्हणते की हे बघ इकडे. मग लगेचच अद्वैत रिक्षा रिक्षा मोठ्याने करत असतो. तेव्हा तरी सुद्धा आता ती रिक्षा काय थांबलेली नसते. तेव्हा आता अद्वैत फारच अनकम्फर्टेबल फील करत असतो आणि तो कलाकडे बघत सुद्धा नसतो, जरासा लाजतच असतो. तेव्हा कला विचारते, काय हो चांदेकर सर, जमलं का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही हो, जमलं नाही, नेटवर्कचा इश्यू आहे ना. तू म्हणाली होतीस ना आडगाव आहे. तेव्हा कला म्हणत असते की माझं म्हणणं पटलं का मग सर तुम्हाला? माझं म्हणणं पटलं तर तुम्हाला अभिनंदन. असं आहे, म्हणजे परिस्थितीचा अंदाज आला ना तर परिश्रम जरा कमी होतात, मग मार्ग तोच सापडतो जो बरोबर असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू गप्प बस, हा उगाच उपदेश देऊ नकोस मला. आता दिवे आगारपर्यंत कसं जायचंय हे शोध आधी. अद्वैत मोठमोठ्याने ओरडत असतो की लिफ्ट लिफ्ट, गाडी थांबवा गाडी थांबवा, परंतु कोणीही गाडी थांबवायला तयार नसतं. तेव्हा कला म्हणते की ऐक ना चांदेकर, आपण उद्या बघूया ना हे सगळं. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता कलाकडून अद्वैत ती क्रीम मागत असतो. कलाच्या हातात जी असते, म्हणत असतो की मला ते बघू, मी लावतो. तेव्हा कला म्हणते की घे बघू कुठं लागलंय. कला आता तिची साडी वर करत असते आणि गुडघ्याला तिच्या लागलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत तिचा गुडघा बघतो आणि लगेचच वरती उभा राहत म्हणतो की कसं लावणार. कला म्हणते की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं खूप वर लागलंय ग. अद्वैत मात्र पूर्ण ऑकवर्ड फील करत असतो. कलाकडे तो शर्मेनेच बघत असतो. सरोज इकडे काळजी करत असते आणि म्हणत असते की फोन का लागत नाही ह्या मुलाचा. इकडे आबांना टेन्शन आलेलं असतं. आबा म्हणत असतात की जेव्हा देवी आईपुढला दिवा विझला होता तेव्हाच माझ्या मनामध्ये सलसलत होती. काही वंगाळ होऊन देऊ नकोस बरं.
आता रात्र झालेली असते तेव्हा कला एकटीच असते आणि म्हणत असते की चांदेकर. आणि मात्र आता कोणीतरी फास्ट मध्ये कलाच्या समोरून जातं. तेव्हा मात्र कला प्रचंड घाबरलेली असते.